झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची बैठक। माजी आमदार शरद पाटील यांचा समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे। माजी आमदार फारुख शहा हे या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर निवडणुकीसाठी एक समिती तयार करण्यात आली। या समितीत 9 सदस्यांचा समावेश होता। यात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचाही सदस्य म्हणून समावेश आहे। मात्र प्राध्यापक शरद पाटील यांनी या समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आज 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला। 288 पैकी 245 जागा या 3 मोठ्या पक्षांना मिळाल्या। अशा परिस्थितीमध्ये सत्तेबाहेर राहणं किंवा सत्तेत सहभागी न होणं हे देखील त्या ठिकाणी घेतला आणि विशेषतः भाजप बरोबर जाणं म्हणजे बऱ्याच वेळा इतरांनाही संधी मिळावी यासाठी आपण बाहेर पडत असून समितीत राहून मर्यादित काम करण्यापेक्षा जिल्हा परिषदेसाठी काम करण्याची आपली इच्छा आहे, असे प्राध्यापक शरद पाटील यांनी झेप मराठीशी बोलताना सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।